प्रहारच्या माध्यमातून अचलपूर तहसील कार्यालयात आज प्रहार कार्यकर्त्याचा लय मोठा तितंबा सध्या तुम्हाला दिसणार। प्रहारचे जे कार्यकर्ते आहेत हातात सोयाबीन झालं, संत्र झालं, याशिवाय केळीचे घड घेऊन या ठिकाणी आले असल्याच्यानं लय मोठा गोंधळ निर्माण झाला। हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सर्व पोलीस प्रशासन या ठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवला आहे। कार्य पाहून राहिले की सर्व जे कार्यकर्ते आहेत या तितंब्यात सध्या आले आहेत। तर सर्व कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी एकत्र आले आहेत। सर्व कार्यकर्ते बाजार समिती सन्माननीय डायरेक्टर नितीन आगे सर आहेत। आगे सर लय मोठा तितंबा काय साठी तितंबा लावला करणं कसं आहे प्रवीण भाऊ, शेतकरी मोठ्या हिमतीनं पिकवतो, तो वेळेवर खत टाकतो, वेळेवर पेरणी करतो, वेळेवर फवारा मारतो, परंतु एवढ्या हिमतीनं तो निसर्गासमोर हात टेकतो। आजची परिस्थिती तशीच आहे। आज अतिवृष्टी आहे आणि ढगाळ सदृश्य अतिवृष्टी असल्यामुळे या ठिकाणी सोयाबीन शेतात जिरून राहिलं। त्याच्यानंतर ज्या लोकांनी अर्ली व्हेरायटी सोंगून ठेवली बिचारी ती मातीत भेटली, आणि जे सोयाबीन सोंगायचं आहे ते सोयाबीन सोंगायचं हातात येते की नाही हा मोठा प्रश्न आहे। संत्र्याचं तसं, संत्र्याच्या बाबतीत जर पाहिजे झालं तर बदबद संत्रा खाली आहे। केळीचं तसंच, केळीला भाव नाही आहे, आणि पराठीला पाहिजे झालं तर बोंड अजिबात नाही, काय बोलले काळे बोनस नाही आहे, आणि जेवढे की बोंड आहे ते डुकर खात आहे। आता मला सांगा की या शेतकऱ्यांनी करावं काय अशा परिस्थितीमध्ये। म्हणून आजची आमची सर्वांची शेतकऱ्यांची आज एकच मागणी आहे की या ठिकाणी सरसकट हेक्टरी खरीप हंगामाला हेक्टरी 50,000 रुपये अनुदान द्यावं सरकारने, फळ पिकांना 1 लाख रुपये अनुदान द्यावं, आणि सध्याची जी परिस्थिती आहे, सध्याची जी वेळ आहे खरोखर कर्जमाफीची आहे। बच्चीबोची जी मागणी आहे, महाराष्ट्रभर बच्चीबो फिरतायत आणि सरकारला सांगतायत की कर्जमाफी करा, खरी कर्जमाफीची वेळ हीच आहे। म्हणून या माध्यमातून आम्ही सर्वांच्या वतीनं कर्जमाफी देखील व्हावी यासाठी सर्वच आज निवेदन देत आहे। तर तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर जे प्रहारचे कार्यकर्ते हातात सोयाबीन गियाबीन जो निराशेच्या येलो मोजक फळां पिवळा तळक फळ हातात संत्रे आणले, सोबत केळीचे गळे आणले, तिकडे आता देवी बसल्या आणि केळी बल्ल्या माग झाल्या पण हातात गळे आणल्या। तर त्याची अशी मागणी होत आहे की बाबा आम्हाला सरसकट कर्जमाफी द्या। जे जिरायती क्षेत्र आहे त्याला 50,000 आणि बागायती क्षेत्रासाठी 1 लाख रुपयाची नुकसान भरपाई घ्यायची मागणी प्रहारचे कार्यकर्ते या ठिकाणी केल्याच्यानं लय मोठा तांडव निर्माण झाला। बाप्पा सारे झाले प्रहारचे कार्यकर्ते। तर बच्चू भाऊ त्याच्या कर्जमाफीसाठी पुऱ्या महाराष्ट्रभर फिरत आहेत, आणि हे कार्यकर्ते या ठिकाणी नगर सर्व एकत्र जमा झाले। तर अचलपूर तालुका प्रहारचे अध्यक्ष असणारे निलेश जाधव पाटील काय म्हणणार बोलत जण तांदूळ करून आला तुम्ही या ठिकाणी? तर माझ्याजवळ 5 संत्रा आहे, या संत्र्याला एकरी 70,000 ते 80,000 रुपये खर्च येते, आणि परिस्थिती अशी का 6,000 विचारून नाही राहिले। तर त्याकरता आम्ही सर्व साहेबांना निवेदन द्यायला आलो का सरकारपर्यंत आमची मागणी पोहोचा। एक हेक्टरी समजा 50,000 रुपये, एकरी 50,000 रुपये मदत मिळाली पाहिजे, आणि कर्जमाफी आवश्यक आहे। 80,000 कोटीचा तो प्रकल्प शक्तीपीठाचा जो रस्त्याचा प्रकल्प आहे त्याच्याऐवजी जर तुम्ही कर्जमाफी दिली तर आज पूर्ण शेतकऱ्याचं भलं होते। आम्ही त्या शक्तीपीठावर काही जाणार नाही आहोत, आणि तिथं लागेल तेव्हा शेतकऱ्याच्या जमिनी घेऊन राहिलो तुम्ही विनाकारण, त्याचाही फायदा होते ना आमचाही फायदा होते। भाऊजी जे महाराष्ट्रभर मागणी चालू आहे कर्जमाफीसाठी ते त्वरित पूर्ण केली तर आम्ही डबल सरकारला मत मारू, काही विषय नाही आहे। सरकारनं लवकरात लवकर याचा तोडगा काढला पाहिजे, नाही तर अत्यंत म्हणजे गंभीर स्वरूपात आम्ही आंदोलन सुरू पुढच्या काळात। तुम्ही जर पाहत असाल तर प्रहार कार्यकर्त्याने तहसील कार्यालयात संत्र फेकले आहेत। या ठिकाणची ब्रेकिंग न्यूज आली। प्रहारचे खंदे समर्थक जैन अमित शहा बोलतात असे वैभव पाटील पवित्रगार सगळे संत्र घेऊन तहसील कार्यालयात ठेया मांडल्याच्यानं लय मोठी खळबळ झाली आहे की तहसील कार्यालयाचे सारं तुम्ही पाहता पहार जो निराश सगळे संत्र घेऊन प्रहारचे खंदे समर्थक असणारे जे वैभव पाटील पवित्रगार यानं तांडोळे लावला आहे। तांडोळेची ब्रेकिंग न्यूज सध्या येऊन राहिली गावरान 90 तर या ठिकाणी प्रहारचे खंदे समर्थक असणारे वैभव पाटील यांनी एका काळात अमित शहा आलो होते। वैभव दादा कासाठी संत राजू सरकारी कार्यालयानं कासाठी तर मला लावला करणार मी काय म्हणून आलो याचा औषधचा खर्च नाही निघून आला, एवढे भाव नाही आहे। याचे भाव वाढला पाहिजे संत झाले सोयाबीनला भाव वाढला नाही
गांधीजी करणार मग आखरी ती गोळ्या खाल तयार आहे वैभव पाटील. अरे बापरे. भाव वाढला पाहिजे. तुम्ही सांगा कलेक्टरला 1 लाख रुपये पगार आहे, आमदाराला 2 लाख रुपये, 3 लाख रुपये खासदार आले. पहिले पगार महिन्याचा होता. शेतकरी म्हणून राहिला, कोणाला पाहिजे हे आम्ही म्हणून राहिलो. लोक तेलाला पैसे नाही खायला शेतकरी महाग वाटली कधी येणार नाही. भाव वाढले पाहिजे, नाही तर गांधीजी करीन. हे पण तुम्ही कासाठी भेटला सरकारी कार्यालय नाही भाव दिले काय करू. ठीक आहे ठीक आहे शेतकरी भाव दिले काय करू. मी आत्महत्या करू. नाही तसं नको. तर वैभव पाटील पळाचे खारे खंदे समर्थक येईन तुम्ही जर पाहत असाल की तहसील कार्यालयात लय मोठ्या प्रमाणात तांडोळी केलाय, संत्र फेकल्यात आणि गाडगे पाटील काय म्हणणार भाऊ सांगा जरा तुमचं. शेतकरी राजा, कृषी प्रधान देश, बळीराजा, फक्त या गोंडस नावाखाली शेतकऱ्याची पिळवणूक चालू आहे. आज परिस्थिती एवढी आहे की अस्मानी सुलतानी संकटाला शेतकरी तोंड देत आहे. परंतु या सरकारला, या गेंड्याच्या कातडीचं जे सरकार आहे, या सरकारला जाण नाही की आपण ह्या पूर्ण जगाचा पोशिंदा मरणासन्न अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत त्याला मदतीचा हात द्यावा अशा प्रकारची भूमिका नाही. शेतकरी राबते सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात. यांना फक्त कसं आहे की बटंगे जो कटंगे हे काही तो सेफ आहे या नावाखाली, फक्त धर्माच्या नावाखाली शेतकऱ्यांचा प्रत्येक बटवारा करून या लोकांनी आपली पोळी, राजकीय लोकांनी पोळी भाजण्याचा प्रयत्न केला आहे. त्या प्रकारच्या अशा प्रकारचं आमचा शेतकरी राजा कधी खपून घेणार नाही. यापुढे या लोकांच्या प्रलोभनाला बळी पडणार नाही. या समस्त शेतकऱ्याच्या समक्ष इथं सांगू इच्छितो. अशा प्रकारच्या कोणत्याही प्रलोभनाला यापुढे हा आमचा शेतकरी बळी पडणार नाही. आज तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन देऊन नुकसान भरपाईची मागणी केली ती रास्त आहे आणि त्याचा विचार होण्यात यावा. तर तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल सारे प्रहारचे कार्यकर्ते लय वज्जर गरम दिसणार ना, ते सारे कार्यकर्ते या ठिकाणी आले आहेत. म्हणजे अचलपूर तालुक्यातल्या प्रत्येक गावातून या ठिकाणून ते हातात सोयाबीन, संत्र, केळीचे बाग. अरे केळं फक्त तुम्ही बाजारात जा त्या ठिकाणी 50 रुपये डझन आहेत, 40 रुपये डझन आहेत. इकडे म्हटलं केळाचा भाव 650 रुपयाला खरंच कोणी विचारून आला. त्याच्यानं प्रहारचे सर्व कार्यकर्ते जे आहेत सध्या आक्रमक अवस्थेत या ठिकाणी तुम्हाला दिसून राहिले आहेत. तर या ठिकाणी जे प्रहारचे कार्यकर्ते आहेत सर्वजण आमचे अनिल भाऊ आहेत, ज्ञानेश्वर पाटील आहेत, सर्वजण या ठिकाणी आहेत, भागवत भाऊ आहेत, सोबत अनिल भाऊ आहेत. अनिल भाऊ काय नेमकं साहेबाला काय सांगितलं तुम्ही सांगा जरा. मी तहसीलदार साहेबाला सांगितलं का कास्तकाराचे काय हाल आहे बुवा. जर 1 एकराचा जर उद्यम करत त्याला खर्च कम से कम 35 ते 40 हजार रुपये खर्च येते एका एकरीले. आज सोयाबीन पुरं झळलं, पुरं चढलं, पुरं ज्या रोग आलं, हे आलं, संत्रा गळून आले, केळी पेरली, केळी खाली कोण दिलं भाव नाही आता सध्या. म्हणून आम्ही बच्चू भाऊच्या नेतृत्वात सरसगट जे आमचे जे प्रहारचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वात शेतकरी, शेतमजूर, कास्तकार यांच्या वतीने आम्ही आणि हे राज्य गव्हर्नमेंट झोपलेली जाईल सर्वांना माहित आहे. कुंभकर्णाची झोप जशी घेतली त्यांनी जेव्हा निवडून आले होते तेव्हा त्यांना काय वादा केला होता का कर्ज आम्ही माफा करू, 7/12 कोरा 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 करू. अजून तर कुंभकर्ण म्हणून त्यांना जागी करण्यासाठी आणि आता कास्तकार लोक मरून राहिले, आत्महत्या करून राहिले, त्यांचं पीक सर्व गेलं, आता हाती काहीच नाही आहे. म्हणून आम्ही म्हटलं का सरसगट त्यांनी सर्वे करा आणि कास्तकाराला न्याय द्यावा. त्यांना 50,000 रुपये कमसे कम मिळते आता तातडीनं करून तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं का कास्तकारांची परिस्थिती व्हा. तर या बाबतीत असं सांगितलं की कमीत कमी 50,000 रुपये हे द्या. तर हे सारे जण तुम्ही जर पाहत असाल प्रहारचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाले आहेत. तर माझ्यासोबत बंडू पाटील ठाकरे सन्मान्य खरेदी विक्रीचे अध्यक्ष. बंडू भाऊ काय म्हणणं आहे नेमकं यावर्षी आता तुम्ही पूर्ण पाहत होता की यावर्षी पावसामुळे काय परिस्थिती आहे. तर पूर्ण कपाशी तर गेलेलीच आहे. पहा आमचे जे सोयाबीन होते, सोयाबीनचे आज हे परिस्थिती आहे की शेतातही जाऊ शकत नाही. आणि जे काळाने आलेले आहे ते एकरी 1-1.5 पोते व्हायचे अपेक्षा आहे. अजून होईल एवढंही पक्की गॅरंटी नाही सांगू शकत. आणि जे त्या शेंगा सगळ्या गळू पडत आहे या पावसामुळे. म्हणजे शेतीच्या संत्रात पूर्ण गळून म्हणजे वायबार, पूर्ण संत्राची वायबार झालेली आहे. आज संत्राची परिस्थिती जो बगीचा काल 5 लाखात मागत होता आज तो 60,000 घ्यायला तयार नाही व्यापारी. त्याच्यानंतर केळीची परिस्थिती तेच आहे, पपईची परिस्थिती तेच आहे. प्रत्येक पिकाले अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्यांना काय करावं. आणि मुख्यमंत्री महोदय यांनी पहिले सांगितलं होतं की 7/12 कोरा कोरा कोरा, पण हा कोऱ्याचा विषय अजूनही घेत नाहीये. त्याबद्दल काहीतरी सरकारने याच्यावर हे करायला पाहिजे. आम्ही त्याचप्रमाणे आज तहसीलदार साहेबांना निवेदन सुद्धा दिलेलं आहे.
दीपक भाऊ भोरे आहेत, सन्माननीय म्हणजे अध्यक्ष आहेत प्रहारचे तालुकाध्यक्ष. काय म्हणणं आहे बा कार्यकर्ते वज्जर तो वैभव तुम्ही ऐकून नाही राहिला, वज्जरच गरम बोलणार तुमच्या कार्यकर्त्याचं. कार्यकर्त्याची आणि शेतकऱ्याची भयभीत परिस्थिती आहे. सध्या शेतकरी एवढा संकटात सापडलेला आहे की गळीत ऊन तपते आणि अर्ध्या घंट्यातच पाऊस येते. पाऊसही असा आहे ते तळाकून की ढगफुटी सारखा पाऊस येते. सोयाबीन गेलं, कापूस गेला, संत्र्याची फळगळ आहे. म्हणून शासनाला जे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की बा योग्य वेळ आल्यावर आम्ही कर्जमाफी करू, आता ती योग्य वेळ आलेली आहे. मुख्यमंत्री साहेबांनी सरसगट कर्जमाफी जाहीर केलीच पाहिजे. तसा तर पिकं चांगले जोमात होते. मुख्यमंत्री साहेबांचा डोळा लागला त्या पिकाईले आणि भुईसपाट पिकं झाले. म्हणून आता भुईसपाट पिकं झाल्यावर मुख्यमंत्री साहेब तुम्हीच सांगितलं होतं की कर्जमाफी देऊ. आता कर्जमाफीची वेळ आलेली आहे आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आली आहे. तुम्ही तात्काळ कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा एवढी सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं आमची विनंती आहे. आज प्रहार कार्यकर्त्यानं तहसील कार्यालय वज्जर तांडव केला. सोयाबीन, केळीचे घड, संत्र घेऊन त्या वैभव ऐकलाच नाही कोणाचं. कपाशीने काय बोंडा महा कलर सारख्या बोंड्या झाल्यात. तर पुऱ्या महाराष्ट्रभर सध्या प्रहारच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी 7-12 कोरा बच्चू भाऊने काल चंद्रपुरातल्या अंबोळा या ठिकाणी चितंबा केला. आज प्रहार कार्यकर्ते तहसीलवर केला चितंबा. आणि विशेष म्हणजे दांडगा पोलीस बंदोबस्त तुम्ही जर या बाजून पाहत असाल तर पोलीस दिसलेच नाही ना. एवढे मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी नेमके कासाठी बोलावले म्हणजे प्रहार कार्यकर्त्यावर प्रशासकीय दबाव टाकून पोलीस यंत्रणेला सांगून प्रहार कार्यकर्त्यावर काही याची कारवाई करायचा प्रयत्न होता का, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. पण शेतकऱ्याच्या असणाऱ्या समस्या सोल्युशनसाठी प्रहार कार्यकर्ते तहसील कार्यालयावर आले. ते सांगत साहेब जाना बापा कर्जमाफी. अरे लय वज्जर पाणी पडलं बरं, पीक निरा राजू सत्यानाश व्हायला. हे खरोखर काळाची गरज आहे. शेतकऱ्याला नक्कीच शासनाने काहीतरी मदत द्या असं या प्रहार कार्यकर्त्याचं आजच्या चितंबातून म्हणणं आहे. बातमी जशी आपलं चॅनल गावरान भाषा सन्मान होईल तोच.